नमस्कार प्रेक्षकांनो आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप खूप खतरनाक खूप भारी दाखवला आहे. मंडळी, आता इकडे युगंधरने आनंदीला पुरस्कार घेण्यासाठी सोबत घेऊन जायचं ठरवलं आहे. पण त्यावेळेला आता युगंधरसमोर खूप मोठं सत्य येणार आहे. ते म्हणजे आनंदी आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे. आणि एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये एवढं मोठं सत्य समोर आल्यानंतर आता युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तर मंडळी, आता इकडे मोठा ट्विस्ट म्हणजे विद्याधरने जे पत्र एक्सचेंज केलं आहे आणि त्या बदललेल्या पत्रामुळे आता पृथ्वी आणि आनंदीमध्ये खूप मोठा असा गैरसमज झालेला आहे मंडळी. आणि ते पत्र नक्की काय आहे, विद्याधरने त्या पत्रामध्ये काय लिहिलंय, ते अशी कोणती गोष्ट लिहिली की ज्याच्यामुळे पृथ्वीने स्वतःचा खूप मोठा गैरसमज करून घेतलाय आणि आनंदीचा सुद्धा आता वेगळाच गैरसमज झालाय. आता नक्की हे सगळं काय घडलंय, त्याने नक्की पत्रामध्ये असं काय लिहिलं होतं, हे सगळं काही आपण आता सविस्तर पाहूया. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, इकडे आता ही शिल्पा आनंदीला ओरडत असते, तिला जाब विचारत असते, तुझी हिंमतच कशी झाली मुलांना हे सगळं सत्य सांगायची, का सांगितलंस तू? मी बजावून सांगितलं होतं ना की काहीही झालं तरी हे एवढं सत्य या पोरांच्या समोर आलं नाही पाहिजे, आणि तरीसुद्धा तू सांगितलंस. आणि आता ती आनंदीच्या रागात हात धरते आणि तिचा हात पिरगळते आणि म्हणते, का बोल, का सांगितलंस तू हे? आजकाल तुझी हिंमत जास्तच वाढत चालली आहे. आनंदी म्हणते की शिल्पाताई, ऐका ना, हे सत्य जर मी आज नसतं सांगितलं तर कधी ना कधी सांगावंच लागलं असतं. मुलांना आज ना उद्या ते कळणारच होतं. शिल्पा म्हणते, माझं मी बघून घेतलं असतं. तुझ्याशी काय, तुझं काय देणं घेणं त्या सगळ्याशी? आनंदी म्हणते की नाही, कसं? पृथ्वीने एवढा माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि मी त्याचा एवढा मोठा विश्वासघात नाही करू शकत. ज्या विश्वासावर हे घर पूर्ण उभं आहे, त्या घराचा पायाच मी असा डगमगू नाही देऊ शकत. आणि हे जेव्हा मुलांना कळेल सत्य की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालंय, तेव्हा ते हे धक्का असं नाही पचवू शकत. आणि हेच जर त्यांना ही गोष्ट अगदी चुकीच्या किंवा वेगळ्या पद्धतीने समजली तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, हे याची कल्पना सुद्धा करता येत नाहीये. आनंदी म्हणते की आज मी पृथ्वीला जे सांगितलं ते योग्यच होतं आणि माझा योग्य निर्णय होता. खरं तर मुलांपासून ही गोष्ट लपवून ठेवली हीच माझी चूक होती. पण मी आज ती सुधारली आहे. आज मुलांना हे सांगितलं आणि पृथ्वीने ती गोष्ट एक्सेप्टसुद्धा केली आहे. पण ही जर उद्या दुसऱ्या कोणाच्याकडून किंवा चुकीच्या पद्धतीने जर समोर आली असती तर पृथ्वीने खरंच समजून घेतलं असतं का? त्याचा घरच्यांवरचा, पूर्ण निंबाळकर कुटुंबावरचा विश्वास उडाला असता. काय वाटलं असतं त्यांना की आपल्या कुटुंबाने आपल्याला अंधारात ठेवलं, इतके दिवस ही एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली, या कल्पनेनेच त्यांना विचार करायला काय वाटलं असतं म्हणून. आता आनंदी जेव्हा शिल्पासमोर हे सगळं बोलत असते, धनशीला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. पण माई आणि बापू त्यांना मात्र ही गोष्ट पटली आहे की आनंदीने जो काही निर्णय घेतला तो अगदी बरोबरच आहे. म्हणजे मुलांना आता ही गोष्ट कळायलाच हवी होती, नाहीतर जेव्हा कधी मुलांना कळलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता. बापूसुद्धा म्हणतात की शिल्पा, आनंदीचं अगदी बरोबर आहे. विचार कर, जर पृथ्वीला ही गोष्ट बाहेरून कळली किंवा आणखीन कोणाकडून कळली तर किती मोठा गोंधळ होऊ शकतो. पण आज आनंदीने ज्या पद्धतीने त्याला सांगितलंय आणि अगदी व्यवस्थित सावरून सुद्धा घेतलंय. आणि तू बघितलंस ना, पृथ्वीने युगंधर आणि आनंदीच्या नात्याचा स्वीकार सुद्धा केलाय. त्याने काही रिॲक्ट केलं नाहीये. उलट आनंदीला ह्याच घरची मानून तिला ह्या घरात राहण्याचा अधिकार सुद्धा दिलाय. बघितलंस ना, पृथ्वी कसं बोलत होता की आनंदीला घर सोडून जायची काही गरज नाहीये, तिचंच हे घर आहे. मग जे झालं ते चांगलं झालं नाही का? उलट आनंदीने कठीण गोष्ट सोपी करून दिली आहे. तर मंडळी, आता हे आनंदीचं जे बोलणं आहे ना, ते शिल्पाला सुद्धा कुठेतरी पटलंय. म्हणजे पृथ्वीने ज्या पद्धतीने रिॲक्ट करायला हवं त्या पद्धतीने त्याने रिॲक्ट केलंच नाही आहे. शिल्पा म्हणून दाखवते, पण पृथ्वीने ही गोष्ट एवढ्या सहजासहजी कशी काय एक्सेप्ट केली? म्हणजे काहीच रिॲक्ट झाला नाही, एवढा नॉर्मल कसा काय तो? आता विद्याधर इकडे मनात म्हणत असतो की शिल्पाताई, तुम्ही जे समजताय तसं काही घडलंच नाही आहे. पृथ्वीने त्याचा वेगळाच काहीतरी गोड गैरसमज करून घेतलाय आणि ते आनंदी तिचा काहीतरी वेगळा गैरसमज करून घेते. तर मंडळी, आता हे बापू जे आहेत ना, ते आनंदीच्या समोर येतात आणि आनंदीला म्हणतात की आनंदी बाळा, खरंच तू आज जे केलंस ना ते खूप चांगलं केलंस. तुझ्या धाडसाची हिंमत कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर मंडळी, आता इथे सगळ्यांचाच खूप मोठा गैरसमज झाला आहे की पृथ्वीला कळलं आहे की आनंदी आणि युगंधरचं लग्न झालं आहे. पण असं काहीही घडलेलं नाही आहे. त्याने ज्या लेटरमध्ये जे विद्याधरने पत्र लिहिले ना, ते पत्रात वेगळाच मजकूर आहे. तो आपल्याला आता पुढे ऐकायला मिळेल.
छाया आनंदीला म्हणत असते की आनंदीताई तुम्ही काय म्हणाला होतात की पृथ्वी सरांनी हे पत्र वाचलं आणि त्यांनी ही गोष्ट एक्सेप्ट केली तर तुम्ही सगळ्यांना गोडाचा शिरा करून घाला देणार होतात ना. मग आनंदी म्हणते की मग करते की आता गोडाचा शिरा सगळ्यांसाठी, चला बरं लवकर. आनंदीसुद्धा खूप खुश असते मंडळी. आणि आता हे सगळेजण तिथून जसे निघून जातात ना, तसा हा विद्याधर तिथे येतो आणि जे पत्राचे तुकडे तुकडे करून पृथ्वीने जे टाकलेले आहेत ते सगळे तुकडे तो आता एकत्र गोळा करतो आणि म्हणतो की आनंदी, आत्ता तर खरी मज्जा येणार आहे. आत्ता खरी सुरुवात झाली आहे. तू जो काही डाव टाकला होतास एवढ्या हुशारीने, तो डाव मी आत्ता स्वतःकडे वळवून घेतला आहे आणि यापुढे प्रत्येक डाव हा माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि माझ्यानुसारच असणार आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की पृथ्वी इकडे मितालीला फोन करत असतो आणि प्रांजलच्या तब्येतीची चौकशी करतोय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की मिताली म्हणते की दादा तू नको टेन्शन घेऊस. प्रांजल आता एकदम बरा आहे आणि मी आहे ना, काय एवढी काळजी करतोयस? पृथ्वी म्हणतो की नाही मला प्रांजलच्या एक तासाची मला इन्फॉर्मेशन हवी आहे. मला एक तासामध्ये अपडेट देत जा की तो कसा आहे, त्याची तब्येत कशी आहे. तर मंडळी आता इकडे मिताली खूप टेन्शनमध्ये असते. पण ती पृथ्वीला काहीच खरं सांगत नाही आहे. कारण आता पृथ्वीची खूप मोठी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगवर काही असर होऊ नये म्हणून ती त्याच्याशी खोटं बोलते आणि म्हणते, "दादा, तू सध्या तुझ्या मीटिंगवर फोकस कर. अजिबात लक्ष देऊ नकोस आणि आजची मीटिंग तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुझा सगळा फोकस आज तिकडे हवा आहे आणि प्रांजलसाठी मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस." तर मंडळी आता इकडे काय दाखवलं की विद्याधर तो चिठ्ठी घेऊन रूममध्ये आलाय आणि त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे जे आहेत फाडलेले, ते सगळे तुकडे आता तो एकत्र जॉईन करत असतो आणि म्हणतो की आनंदी, मला आज काय आनंद झाला म्हणून सांगू. म्हणजे बघ ना, तू जो डाव टाकला होतास ना, त्या डावाचा शेवट मी केलाय. खरं तर शेवट नाही म्हणता येईल. तुझ्या उद्ध्वस्त करण्यासाठी माझा जो प्लॅन आहे ना, त्याची ही सुरुवात आहे. तुम्ही दोघांनी तुमच्या बाबतीत जे काही गैरसमज करून घेतले ना, त्याच गोष्टीचा फायदा करून मी असा काही डाव खेळणार आहे तुझ्यासमोर ना, की तू आयुष्यात विसरणार नाही आहेस. आणि त्याने सगळ्या त्या चिठ्ठीचे तुकडे तुकडे असे एकत्र गोळा केलेत आणि एक सेलोटोप घेतली आहे आणि त्याच्याने ती सगळं जे पत्र होतं, चिठ्ठ्यांचे तुकडे तुकडे होते ते एकत्र त्याने जॉईन केलेत. आणि मंडळी आता त्याने हे पत्र इथे वाचून दाखवलं आहे. प्रिय पृथ्वी, मी आनंदी, मी तुझ्यासाठी हे पत्र लिहिते आहे कारण मी ह्या घरातली नोकर आहे आणि तू मला तुझ्या आयुष्यात मैत्रीची जागा दिलीस. पण तरीसुद्धा मी एक नोकरच आहे आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल मैत्रीच्या प्रचंड भावना आहेत. पण पृथ्वी, मला काय असं वाटतं की मी या घरची नोकर आहे आणि तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याच्यामुळे आपली ही मैत्री अजूनही आणखीन जवळ येऊ नये किंवा आणखीन वाढू नये म्हणून मला असं वाटतं की मी हे घर सोडून जायला हवं. शेवटी नोकर ते नोकरच असतात. असं आता आनंदीने म्हणजे ह्या विद्याधरने असं काही काही लिहिलेलं असतं आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाते जेणेकरून आपल्यातलं अंतर, आपल्यातला हा जो बॉन्ड आहे तो अजून वाढू नये. तर मंडळी असं सगळं लिहिल्यानंतर त्या गोष्टीवरती त्या पृथ्वीने रिॲक्ट केलेलं असतं की आनंदी, तू असा काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस, घर सोडून जाऊ नकोस, हे घर पण तुझं आहे. आणि आनंदीने मात्र त्याचा गैरसमज करून घेतलाय की पृथ्वीला कळलंय की आपण लग्न केलंय विद्याधरसोबत. ते असा सगळा तो आता गोंधळ झालाय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की प्रांजलला भेटायला आता इकडे मिताली आली आहे हॉस्पिटलमध्ये आणि प्रांजलची अवस्था खूप क्रिटिकल दाखवली आहे आणि मिताली मात्र त्याच्यावर चिडलेली असते कारण त्याला फूड पॉयझनिंग नाही झालेलं असतं, तर त्याने प्रचंड प्रमाणात ड्रिंक केलेली असते. आता ही मिताली म्हणत असते की का केलंस तू असं? आम्हा सगळ्यांना सांगितलंस की तू इकडे एका इव्हेंटला आलायस, आम्ही सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय करतोयस? इकडे येऊन दारू ढोसतोयस. अरे दारू पिऊन पिऊन तुझं लिव्हर खराब झाले. तुझे सगळे रिपोर्ट्स पाहिलेत मी. काय अवस्था करून घेतलीस तू ही स्वतःची? मी आज आत्तूशी खोटं बोलली तुझ्यासाठी. बाबांची सुद्धा आणि दादाची सुद्धा, सगळ्यांना खोटं बोलली, सगळ्यांना फसवलंय. प्रांजल, का असं केलंस तू? आता जोपर्यंत तुला बरं वाटत नाहीये आणि जोपर्यंत तू माझ्यासोबत पुन्हा घरी येत नाहीयेस ना, तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाहीये. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की ही आरती आणि पृथ्वी दोघंसुद्धा चाललेत मीटिंगसाठी मुंबईला आणि आरती गाडीमध्ये बसल्या बसल्या छान डुळक्या देत असते आणि हा पृथ्वी तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिची गंमत घेत असतो आणि आरतीला पुन्हा असं डोळक्या घेताना दाखवलं आहे. आणि तेवढ्यात आता पृथ्वी म्हणतो की ओ मॅडम, मॅडम झाली का तुमची झोप? आरती म्हणते काय आहे? पृथ्वी म्हणतो की मॅडम तुमची झोप झाली का? म्हणजे तुमची झोप झाली असेल तर मग मी तुमच्यासाठी चहा नाश्ता कुठे बघू का? म्हणजे कुठे गाडी थांबू का? मस्त छान जाऊया, चहा नाश्ता करूया, फ्रेश वाटेल ना तुम्हाला. आरती म्हणते उगाचच का मस्करी करतोयस तू माझी? पृथ्वी म्हणतो अगं मस्करी करत नाही आहे, खरंच बोलतोय. त्यावर आरती म्हणते की बरं ठीक आहे चालेल. त्यावर आता म्हणतो की हां बरं ठीक आहे चालेल. अरे मी ते गाडी चालवतोय आणि तू तिकडे बिंदास झोपा काढतेस. तुला काय वाटतं की नाही, काही मॅनर्स नावाची गोष्ट आहे की नाही?
मी केव्हाचा इथे गाडी चालवतोय आणि तू छान ड्रायव्हरच्या कडेला झोपलेस. ड्रायव्हरच्या कडेला झोपायचं नसतं हे तुला माहीत नाही आहे का? त्यावर आरती म्हणते की म्हणजे म्हणजे तू ड्रायव्हर आहे का? त्यावर पृथ्वी म्हणतो की "ए, तू ड्रायव्हर कोणाला म्हणते?" आरती म्हणते की "अरे तूच म्हणालास ना." तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की हा विद्याधर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याने चिठ्ठीचे ते सगळे तुकडे जॉईन करून ठेवले त्याच्यासमोर. आणि तेवढ्यातच आतमध्ये आता धनश्री येते आणि धनश्रीने ते सगळं पाहिलंय आणि धनश्रीला सगळं कळतं की म्हणजे ह्या विद्याधरनेच ती चिठ्ठी बदलली आहे. आणि धनश्री म्हणते की "का केलंत हो तुम्ही असं? का केलंत? का करता तुम्ही असं? काय गरज होती तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये पडायची आणि हे सगळं करायची? तुम्हाला माहीत नाही का ह्या सगळ्यामध्ये सगळ्यामुळे आता किती मोठा गोंधळ झालाय?" हा विद्यार्थी रागारागाने उठतो आणि धनश्रीच्या अंगावरच धावत जातो आणि म्हणतो की "ए धने, तुझं थोबाड बंद ठेवायचा हां. तुला किती वेळा सांगितलंय की हे तुझं थोबाड उचकवत जाऊ नकोस." आणि आता त्याने तिचा असं गाल जोरात धरलेला असतो आणि धनश्री म्हणत असते की "ओ सोडा, सोडा मला, सोडा. काय करताय तुम्ही?" हा विद्याधर म्हणतो, "धने, तुला किती वेळा सांगितलंय, माझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नकोस. तरीसुद्धा तुझं परत, 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 परत काय असतं हे?" आणि आता त्याने ना खूप त्रास दिलेला असतो तिला आणि तिथे धावत जातो आणि पटकन आहे ना तिथली एक सीझर असते. सीझर आणून म्हणतो की "जीभ दाखव तुझी. तुझी आत्ताच्या आता ना जीभच हासडून टाकतो. म्हणजे तुझं ना तोंड कायमचंच बंद होईल." आता ही धनश्री घाबरते आणि म्हणते की "माफ करा हो मला. मला काही करू नका. मी पाया पडते तुमच्या." त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की "हो ना, मग तुझं हे थोबाड कायमचं बंद ठेवायचं, कायमचं." पुन्हा आता तो धनश्रीचं तोंड बंद करतो आणि म्हणतो की "हे एक गोष्ट लक्षात ठेव, ही जर गोष्ट तू कोणाला सांगितलीस, तर तुझी जी जीभ मी कायमची हासडून टाकेन हे लक्षात ठेव." आता ही धनश्री म्हणते "हो सोडा, मला त्रास होतोय." आणि म्हणते की "मी पाया पडते, मी कोणालाही सांगणार नाही ही गोष्ट, कोणालाच नाही, ताईंनासुद्धा नाही आणि दादांनासुद्धा नाही सांगणार, कोणालाच नाही सांगणार." त्यावर आता हा विद्याधर म्हणतो की "हो, त्यातच तुझं भलं आहे. जर तू ही गोष्ट कोणाला सांगितलीस आणि ह्या चिठ्ठीबद्दल कोणालाही समजलं ना, तर गाठ माझ्याशी आहे." आणि आता तो तिला हात धरतो आणि धक्के मारून तो स्वतःच्या रूमच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की "चालती हो या रूममधून, निघून जा इथून." तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की आरती आणि हे दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण होतोय. आरती म्हणते की "तुला जर एवढाच माझा त्रास होतोय, तर मग मी मागे जाऊन झोपते. थांबव गाडी, मी मागे जाते झोपायला. एकतर मध्यरात्री फोन करून झोपमोड केली आहेस, इकडे बोलावून घेतलंस. झोप नाही झाली तर झोप लागणारच ना माणसाची. एवढं काय बोलायचं त्यात? अरे कधीतरी नीट बोल ना. प्रत्येक वेळेला कसं बोलतोस तू माझ्याशी, कसं बोलतोस?" त्यावर हा पृथ्वी म्हणतो की "काय ना, बघ आनंदी तुझी बहीण आहे. आनंदी कशी गोड, साधी, सरळ, सोज्वळ, मनमिळाऊ, सगळ्यांना किती असं समजून घेते. आणि आबा तर बघ, आबा म्हणजे त्याने माझ्या पाठीवर थाप मारली आणि घट्ट अशी मिठी मारली ना, की जो काय फील येतो काय सांगू तुला. आणि तुझी छोटी बहीण तर अर्ची, तिच्याबद्दल तर विचारूच नको. छोटा पॅक बडा धमाका, अगदी कॉमेडी क्वीन आहे ती. खूप गोड आहे हां. माझी तर ती फेवरेट आहे." तर मंडळी आता हा पृथ्वी आबांचं, आनंदीचं, आर्चीचं सगळ्यांचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की खरंच आनंदीची फॅमिली खूप भारी आहे अगं, खूप भारी आहे. आता त्याने सगळ्यांचं कौतुक केलंय आणि आरतीबद्दल काहीच बोलत नाहीये. आरती म्हणते की "मग आणखीन म्हणजे त्या फॅमिलीमध्ये काही 3च मेंबर नाही आहेत ना, आणखीन एक आहे." "त्याचं काय?" पृथ्वी म्हणतो की "त्याचं काय?" आरती म्हणते, "अरे असं काय करतोस? त्या फॅमिलीमध्ये मी सुद्धा राहते. मला असं वाटलं होतं की तू माझ्याबद्दल पण काहीतरी 2 शब्द बोलशील." म्हणतो की "अरे हो, हां, तुझ्याबद्दल." तर काय झालं माहिती आहे का, मी जेव्हा सगळ्यात तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला भेटलं असेल, तर आनंदीला भेटलो. आनंदीनंतर मग तुला भेटलो. मला असं वाटलं आनंदी इतकी छान, गोड, मनमिळावू आहे, तर तू पण तशीच असशील. पण तू तर काय, तू तर एक नंबरची चेटकीन निघालीस, चेटकीन." आता चेटकीन म्हणाल्यानंतर आरती चिडते आणि म्हणते की "उघड, आत्ताच्या आत्ता गाडीचा दरवाजा उघड, मला खाली उतरायचं आहे." आता हा लगेच दरवाजे गाडीचे लॉक करतो आणि म्हणतो की "आता तर मी दरवाजे लॉक केले आहेत, मग तू आता कशी उतरणार?" तर आता ती लगेच त्याचा मोबाईल घेते आणि म्हणते, "मी गाडीची काच फोडेन आणि काच फोडून बाहेर उडी मारेन." आणि आता ती मोबाईल घेऊन म्हणते की "दार उघडतोयस की मी काच फोडू?" आणि मंडळी आता पृथ्वीचा नाईलाज असतो आणि त्याने आता गाडी थांबवली आणि आरती आता गाडीमधून रागारागाने खाली उतरते आणि पृथ्वी म्हणतो, "अगं थांब, ऐक, मस्करी करत होतो मी." पण आता आरती काहीच ऐकत नाही आणि ती गाडीतून उतरून निघून जाते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की आपला युगंधर आणि शिर्के दोघंसुद्धा कंपनीत ऑफिसमध्ये आलेले असतात. आता शिर्के इकडे युगंधरला म्हणत असतात की "मालक साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट बोलू का? म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही फॅक्टरीमध्ये कोणताही घेतलेला एखादा निर्णय हा तुमचा शेवटचा आणि अंतिम निर्णय असतो. त्याच्यावरती तुम्हाला एक शब्दसुद्धा कोणी बोललेला आवडत नाही, कुठल्याच व्यक्तीने. पण मी आज तुमच्याशी तुमचा एक एम्प्लॉय म्हणून नाही, तर मी तुमचा आधी एक मित्र म्हणून मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे." युगंधर म्हणतो की "बोला की." आता इथे युगंधरला थोडासा अंदाज असतो की शिर्के कशाबद्दल बोलणार आहेत. शिर्के म्हणतात की "मालक साहेब, तुम्ही जो मला काही नॅशनल अवॉर्डचा
इव्हेंट आपला अवॉर्ड जो मिळणार आहे त्या इव्हेंटला जो काही नकार दिला आहे पुरस्कार घेण्यासाठी ते मला काही पटलं नाही आहे. म्हणजे तुम्ही मला सांगितलं की त्यांना मेल पाठवा, पण माझे अजून पण हात तयार होत नाही आहेत. म्हणजे मनाला ते पटत नाही आहे. मला साहेब तुम्ही विचार करा ना, म्हणजे हा अवॉर्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. एवढंच नाही आहे की हा अवॉर्ड फक्त तुमच्या एकट्याचा नाही आहे, ह्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा. प्रत्येक माणसाने दिवस रात्र मेहनत केली आहे, म्हणून आपल्या कंपनीला एवढं मोठं सक्सेस मिळालं आहे. आणि जेव्हा तुम्ही तो अवॉर्ड घेण्यासाठी त्या स्टेजवर जाता ना, तेव्हा ह्या कंपनीतल्या लोकांना म्हणजे किती गर्व येतो, किती अभिमान वाटतो याची कल्पना नाही करता येत आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा अवॉर्ड फक्त कंपनीसाठी किंवा तुमच्यासाठी नाही, तर ह्यातल्या कामगारांसाठी, ह्या कामगारांच्या मेहनतीसाठी तुम्ही तो स्वीकारायला हवा, असं मला वाटतं. आता मंडळी, ते शिर्केंना खूप चांगल्या पद्धतीने ह्याला समजावलं युगंधरला, आणि त्याच्यामुळे त्याचं मन परिवर्तन झाले. त्याला सुद्धा कळतं की हा अवॉर्ड फक्त आपल्या एकट्याचा नाही आहे, सगळ्या कंपनीतल्या वर्कर लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला हा अवॉर्ड मिळणार आहे. तर मंडळी, थोड्यात आता इकडून आपली जी शिल्पा आहे तिने युगंधरला फोन केला आहे आणि युगंधरला म्हणते की कुठे आहेस, तिथून जसा आहेस तसा घरी ये. युगंधर म्हणतो की शिल्पा, ते काय झालं काय, माई बापू बरे आहेत ना, आनंदीला काही त्रास होतोय का. आता शिल्पा म्हणते की मी तुला काय म्हणाले की आत्ताच्या आता इथे निघून ये, मला काही एक बोलायचं नाही आहे, जे काही आहे ते तुला मी इकडे आल्यानंतर सांगते, पण आत्ता जसा आहेस तसाच्या तसा लगेच फॅक्टरीतून निघ. आणि मंडळी, आता शिर्के सणा युगंधर म्हणतो की शिल्पाताईचं काहीतरी अर्जंट काम आहे, मला आत्ताच्या आता घरी निघावं लागणारच आहे. आणि मंडळी, आता युगंधर घरी यायला निघालाय. तर इकडे आता आनंदी आहे, ती समिधाच्या फोटोजवळ आलेली असते आणि समिधाचं आभार मानत असते की समिधाताई, आज जे काही झालं ना ते तुमच्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच झालं. आज पृथ्वीला एवढी मोठी गोष्ट मी पत्रातून लिहून दिली. मला असं वाटलं नव्हतं की पृथ्वी ही गोष्ट इतक्या सहजासहजी एक्सेप्ट करेल, समजून घेईल. पण खरंच तुमच्या आशीर्वादामुळे सगळं काही चांगलं झालं. पृथ्वीने ही गोष्ट खरंच मनापासून समजून घेतली. माझा या घरामध्ये स्वीकार केला. मला तेवढाच मान सन्मान दिला. मला सांगता येत नाही तुम्हाला हे सगळं शब्दामध्ये, पण खरंच खूप आभार आहेत तुमचे. आणि तिने ना आता समिधाच्या समोर शिरा आणलेला असतो आणि शिऱ्याचा नैवेद्य तिथं समिधाला दाखवते आणि तिचा आशीर्वाद घेत असते. आणि मंडळी, हे सगळं आता विद्याधर मागच्या साईडने सगळं काही बघत असतो आणि तो म्हणतो की ही एवढी एवढी मंद आहे, एवढा स्वतःचा गैरसमज करून घेतलाय, ही अजूनही त्याच भ्रमात आहे की हिला असं वाटतं की युगंधरचं आणि हिचं जे काही लग्न झालंय ते त्या पृथ्वीला समजलंय, पण असं काहीही झालं नाहीये. आणि आता तो आनंदीच्या जवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी मॅडम, खूप खुश दिसताय. आता मंडळी, इथे आनंदीसुद्धा या विद्याधरला ठणकावून उत्तर देते बरं का, की हो, आनंद झालाच आहे. कारण आज सत्याचा विजय झाला नाही आहे का, त्याच्यामुळे मला आज खूप आनंद झाला आहे. तुम्ही पण हवं तर तोंड गोड करून घ्या. शिरा बनवलाय मी आज, असं ती म्हणते. विद्याधर म्हणतो की ओ, शिरा बनवलाय का गोडाचा? बरं बरं, मी घेतो. आणि आता विद्याधर म्हणतो की पण खूपच खुश दिसते, चेहरा अगदी खुललेला आहे तुमचा. आनंदी म्हणते की हो, आज म्हणजे माझ्या मनासारखंच झालंय. मी तुम्हाला म्हणाले होते ना की कायम सत्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचाच विजय होतो. आणि आज अगदी तेच झालंय. आणि पुन्हा आज ते सिद्ध झालं की कोणीही कितीही कटकारस्थानं करू देत, काही करू देत, पण विजय हा कायम सत्याचाच होतो आणि प्रेमाचा आणि विश्वासाचाच होतो. आणि आज माझं प्रेम आणि माझा विश्वास दोन्हीही जिंकलंय मी. त्याच्यामुळे मला हा आनंद होणारच आहे. आता ह्या सगळ्यावरती विद्याधर तिच्याकडे बघत असतो आणि हसत असतो आणि त्याला माहिती आहे की आनंदी किती गोड भ्रमामध्ये तिचं आयुष्य जगतीये. विद्याधर म्हणतो की हो हो, आजचा दिवस तुझा आहे नाही का, आज पृथ्वीला तुझं सत्य समजलं, पृथ्वीने तुला आई म्हणून एक्सेप्ट केलं, तुझं आणि दादाचं लग्न झालंय हे सुद्धा त्याला समजलं नाही का. अगदी बरोबर. पण हा विद्याधर आता मनातल्या मनात आनंदीला म्हणत असतो की आनंदी, तुझा जो काही गोड गैरसमज झालाय ना, तो गैरसमज लवकरात लवकर दूर होणार आहे. काय ना, की आता मी अशी काही ठिणगी टाकून ठेवली आहे की त्याचा पुढे जाऊन एवढा मोठा धमाका होणार आहे की त्याचा तू स्वप्नात पण विचार केला नसशील. तर तुम्हा दोघांना मी ह्याच गोड गैरसमजामध्ये ठेवणार. तिकडे पृथ्वीला वाटेल की तू मैत्रीबद्दल बोललीस आणि तुला वाटेल की तुमचं सत्य त्या पृथ्वीला कळलंय. आणि ह्याच खेळामध्ये मी तुम्हाला असं अडकवून ठेवेन, असं अडकवून ठेवेन आणि एक दिवस असा धमाका करेन ना की ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल कधीच, आनंदी. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय, आनंदी तर तिथून निघून जाते. पण आता हा युगंधर घरी आलाय आणि युगंधर घरी आल्यानंतर ज्या आपल्या शिल्पाताई आहेत त्या शिल्पाताईंनी युगंधरला सगळं सांगितलंय. म्हणजे आनंदीने जे काही चिठ्ठी लिहिली होती पृथ्वीसाठी, त्याच्यामुळे त्यांच्या लग्नाचं जे सत्य आहे ते पृथ्वीला कळालंय आणि त्यांनी त्या गोष्टीला एक्सेप्ट केलंय. हे आता सगळ्यांना तसंच वाटतंय मंडळी. आणि त्याच्यामुळे आता युगंधर हा सगळ्यांसमोर म्हणत असतो की उद्याचा जो काही
अवॉर्ड आहे तो मी कॅन्सल केलेला नाही आहे. त्यासाठी मी जाणार आहे आणि सोबत आनंदीला सुद्धा घेऊन जाणार आहे. हा अवॉर्ड आमचा दोघांचाही आहे, दोघांनासुद्धा स्वीकारायचा आहे. आणि मंडळी, आता एवढी मोठी गोष्ट सांगितल्यानंतर आनंदीला टेन्शन आलं आहे. कारण तिला दिसत नाही आहे, हे अजून युगंधरला माहीतच नाही आहे. आता त्यांच्यासोबत अवॉर्ड घ्यायला जाणार एवढ्या मोठ्या स्टेजवरती, म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना कळणार बाहेर आणि युगंधर साहेबांना म्हणजे मालक साहेबांना सुद्धा कळेल. आणि ऐन वेळेला जर त्यांना तिथे सगळ्यांसमोर कळालं तर किती मोठा गोंधळ होईल याचीच काळजी आता आनंदीला लागली आहे. तर आता आनंदी माईंना म्हणत असते की माई, मला हा अवॉर्ड घ्यायला, हा पुरस्कार घ्यायला नाही जायचं आहे. माई म्हणतात, पण आनंदी का? आनंदी म्हणते की मालक साहेबांना हे जर कळालं तर किती मोठा गोंधळ होणार आहे, काय करू मी? तर मंडळी, आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल की आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा अवॉर्ड घ्यायला गेलेले आहेत. आणि त्यावेळेला तिथे आता आनंदीचं सत्य युगंधरच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर युगंधर कशा पद्धतीने तोही या गोष्टीला रिॲक्ट करेल हे सुद्धा आपल्याला आता उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर उद्याचा भाग खूपच रंजक असणार आहे.